नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आवडत्या महसूल गाव गप्पा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो फक्त कागदपत्रांपुरता मर्यादित नाहीये, तर तो थेट आपल्या घरातील महिलांच्या अधिकाराशी आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षितेशी जोडलेला आहे. आज आपण पाहणार आहोत लक्ष्मी मुक्ती योजना म्हणजे नक्की काय आणि 7/12 उतार्यावर पत्नीचे नाव कसे लावायचे. ही संपूर्ण माहिती आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. आता सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न पडतो, तो म्हणजे शेतीच्या मालकी हक्कात महिलांचं नेमकं स्थान काय आहे. बघा, ऐतिहासिकदृष्ट्या आपण पाहिलं तर आपल्याकडे मालमत्ता किंवा जमीन ही प्रामुख्याने घरातील पुरुषांच्याच नावावर असते, बरोबर. पण महाराष्ट्रात महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी हे चित्र बदलणं गरजेचं होतं. कुटुंबासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या महिलेला फक्त श्रमाचा वाटा न मिळता मालकी हक्कातही समान वाटा मिळावा, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. तर आजच्या या माहितीपूर्ण सत्रात आपण प्रामुख्याने 4 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. पहिली म्हणजे ही लक्ष्मीमुक्ती योजना नेमकी काय आहे. दुसरं म्हणजे 7/12वर नाव का असायला हवं. तिसरं म्हणजे यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. आणि चौथा, अर्ज आणि संमतीची संपूर्ण प्रक्रिया. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया आणि समजून घेऊया की ही लक्ष्मीमुक्ती योजना नक्की आहे तरी काय. आता तुमच्या समोर जो दस्तऐवज दिसतोय ना, तो खूप महत्त्वाचा आहे. हा आहे 1992चा ऐतिहासिक शासन निर्णय. ह्या एका निर्णयानेच लक्ष्मीमुक्ती या योजनेचा पाया रचला गेला. शासनाने फक्त तोंडी आश्वासने न देता एका अधिकृत परिपत्रकाद्वारे हे स्पष्ट केलं होतं की स्त्रियांचे हक्क सुरक्षित राहिलेच पाहिजेत. हा तोच मूळ कागद आहे जो या संपूर्ण धोरणाला एक भक्कम कायदेशीर आधार देतो. या शासन निर्णयातील एक ओळ अतिशय महत्त्वाची आहे बरं का. ती म्हणजे स्वतःबरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घ्यावी. आता इथे सहहिस्सेदार हा शब्द खूप ताकदवान आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की पत्नीला जमिनीत फक्त नावापुरतं स्थान मिळत नाही, तर पतीच्या बरोबरीने ती त्या शेतजमिनीची अधिकृत कायदेशीर सहमालक बनते. आहे की नाही मोठा निर्णय. आता तुमच्या मनात साहजिकच विचार आला असेल की हे सगळं ठीक आहे, पण 7/12 उतार्यावर नाव जोडण्याचे नेमके फायदे काय आहेत. चला तेही समजावून घेऊया. मित्रांनो, जमिनीची मालकी म्हणजे कागदाचा नुसता तुकडा नसून तो आर्थिक स्वातंत्र्याचा एक मोठा मार्ग आहे. बघा, जेव्हा पत्नीचं नाव 7/12वर लागते तेव्हा सर्वात आधी तिला एक शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळते. याचा फायदा कुठे होतो, तर बँक कर्ज मिळण्यात. शेतीसाठी पीक कर्ज काढायचं असेल तर दोघांच्या सहीने प्रक्रिया खूप सोपी होते. तसेच शासनाच्या अनेक कृषी योजनांचा थेट लाभ महिलेला मिळू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्यात कुटुंबात मालमत्तेवरून जर काही वाद निर्माण झालेच तर ते टळतात. थोडक्यात सांगायचं तर महिलांच्या खऱ्या अर्थाने सक्षमीकरणासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. इथपर्यंत तुम्हाला याचं महत्त्व नक्कीच समजलं असेल. मग आता वळूया या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे आवश्यक कागदपत्रांची जमवाजमाव. बघा, हा जो तुम्हाला दिसतोय तो तलाठी कार्यालयात दिला जाणारा प्रत्यक्ष अर्जाचा नमुना आहे. सरकारी काम म्हटलं की आपल्याला टेन्शन येतं, पण हा अर्ज अतिशय साधा आणि सरळ आहे. यात विषय अगदी स्पष्ट लिहिलेला असतो. 7/12 उतार्यावर पुरुषाच्या नावासोबत पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून लावणेबाबत. एकदम स्पष्ट आणि सोपं. आता या अर्जासोबत कागदपत्रे कोणती जोडायची, तर ही यादी म्हणजे काही मोठं ओझं नाहीये, फक्त एक साधी चेकलिस्ट आहे. तुम्हाला लागेल एक रहिवासी दाखला, कुटुंबाचं रेशन कार्ड, ओळखपत्र म्हणून आधार किंवा मतदार कार्ड आणि तुमचा विवाह दाखला. यासोबत शेताचा चालू 7/12 उतारा आणि गावातील पोलीस पाटलांचा दाखला द्यावा लागतो, जो हे प्रमाणित करतो की संबंधित महिला हीच तुमची कायदेशीर पत्नी आहे. आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे पतीचे संमतीपत्र. एवढी कागदपत्र तयार असली की तुमचं निम्मं काम तिथेच झालं समजा. चला, कागदपत्रे तर गोळा झाले. आता पुढे काय? आता आपण पाहूया प्रत्यक्ष अर्ज आणि संमतीची प्रक्रिया कशी चालते. हे नेहमी लक्षात घ्या की पत्नीचं नाव 7/12वर लावण्यासाठी पतीची कायदेशीर संमती असणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी हे अधिकृत संमतीपत्र किंवा ज्याला आपण प्रतिज्ञापत्र म्हणतो ते कार्यकारी दंडाधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयात सादर करावं लागतं. हे असं लेखी स्वरूपात देणं महत्त्वाचं असतं, कारण यामुळे पूर्ण प्रक्रियेला एक पक्कं कायदेशीर स्वरूप मिळतं. या संमतीपत्रात एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य असतं, हे नाव नोंदविण्यास माझी कोणतीही हरकत नाही. हे वाक्य जरी साधा वाटत असलं ना, तरी त्याची ताकद खूप मोठी आहे. जेव्हा पती कायदेशीररित्या असं जाहीर करतो तेव्हा भविष्यातील सगळे वाद तिथेच संपतात आणि फेरफार करून पत्नीचे नाव 7/12वर नोंदवण्याचा रस्ता अगदी मोकळा होतो.
मग आता पुढची स्टेप काय? एकदा का सर्व कागदपत्रे आणि संमतीपत्र तयार झालं की हा अर्ज तुम्हाला स्थानिक तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे. हल्ली काही ठिकाणी महाभूलेख पोर्टलवरून ऑनलाईन माहितीसुद्धा घेता येते. अर्ज दिल्यानंतर नियमानुसार नोटीस काढण्याची प्रक्रिया पूर्ण होते. जर कोणाचीही हरकत नसेल तर फेरफार रजिस्टरमध्ये याची नोंद घेतली जाते आणि अंतिम टप्प्यात पत्नीचे नाव अत्यंत सन्मानाने 7/12 उतार्यावर सहहिस्सेदार म्हणून नोंदवले जाते. खरंच खूपच सोपी आणि तर्कशुद्ध प्रक्रिया आहे ही. पण हो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरं का. प्रत्येक कुटुंबाची आणि जमिनीची परिस्थिती थोडी वेगळी असू शकते. त्यामुळे ही सगळी अंतिम प्रक्रिया करण्यापूर्वी आपल्या स्थानिक तलाठी किंवा महसूल अधिकाऱ्यांचा सल्ला नक्की घ्या. त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे ही प्रक्रिया वेळेत आणि विनाअडथळा पूर्ण व्हायला नक्कीच मदत होईल. तर मित्रांनो, आज आपण लक्ष्मीमुक्ती योजना आणि पत्नीचं नाव 7/12वर कसं लावायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहिली. जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. केवळ कागदावर मिळणारा हा हक्क खऱ्या अर्थाने आपल्या समाजात समानता प्रस्थापित करण्याची पहिली आणि सर्वात भक्कम पायरी नाही का? नक्की विचार करा. आजचा हा विषय तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, महसूल, जमीन, फेरफार आणि अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयांच्या सोप्या भाषेतील माहितीसाठी आपले महसूल गाव गप्पा हे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.